मोदीजींनी एक विकसित राष्ट्राचं स्वप्न आपल्या सगळ्याला दाखवलं। त्या विकसित राष्ट्राकडे नेणारा सर्वस्पर्शी आणि रोजगाराभिमुख असा हा अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल। यापूर्वी 10 वर्ष 2 टर्म मोदींचं सरकार होतं आणि तिसरी टर्म सुरू होती। तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आहे। स्वाभाविक आहे, काही त्याला बॅकग्राऊंड आहे। कोविड नंतरचं राजकोषीय तूट ती भरून काढण्यासाठी केलेले प्रयत्न, कोविड संकट सगळ्यात मोठं होतं। पण ते करत असताना सुद्धा 2047 पर्यंत जे विकसित समृद्ध भारताचं स्वप्न आहे ते निश्चित करण्यासाठी या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं। या अर्थसंकल्पाची प्रामुख्याने 9 प्रायोरिटीज कुठल्या आहेत अर्थसंकल्पाच्या, तर त्या 9 प्रामुख्याने प्रायोरिटीज आहेत। त्याच्यामध्ये शेतीची उत्पादकता, रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण, मानव संसाधन, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत विकास, पायाभूत सुविधा आणि विकास, संशोधन तसेच कृषी अशी एक साधारणतः 9 प्राधान्य क्षेत्र या अर्थसंकल्पाची। त्यामुळे विविध विषयावरती तशी पुरेशी तरतूद, केवळ शेतीचा कृषीचा विषय केला तर 1,52,000 कोटी शेतीसाठी, कृषीच्या सर्वंकष प्रगतीसाठी केलेत। आणि एका अर्थाने प्रत्येकाला कशा पद्धतीने समाजातले, मी मगाशी सांगितले हे 9 घटक सांगितले, या 9 घटकासाठी काही ना काही प्रत्येक एक योग्य तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे। पण असं बजेट असताना बजेटमधलं मला काहीही कळत नाही अशी जाहीर कबुली देणाऱ्या उद्धव ठाकरेंपासून, की ज्यांना बजेटमधलंच काही कळत नाही असं त्यांनी जाहीर कबुली दिली होती, काँग्रेस असेल, इतर राजकीय पक्ष असतील, एक खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न ते करतायत। खरं म्हणजे महाराष्ट्राला मदत मिळाली नाही, अमुक नाही, तमुक नाही। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने, कोण म्हणालं नाही, असं आहे की प्रत्येकाची मत, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही। एक दुसरं, आम्ही लोकशाही मुळापासून मानणारे लोक आहोत, त्यामुळे जर वेगवेगळी मतांतर येत असतील तर त्या सगळ्याच मतांचा आदर आहे, पण त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे आग्रह नाही। भारतीय जनता पार्टीपुरती भूमिका, भारतीय जनता पार्टीनं हे म्हटलेलं आहे, आम्ही महायुती म्हणून निवडणुकीत सामोरं जातोय आणि महायुती म्हणून लढवणार आहोत। भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि मुख्य प्रवक्त्याचं, त्यामुळे तुम्ही मला असं किती पकडायचा प्रयत्न केलात, तुमचं ऐकून घ्या ना, त्याचं उत्तर देतो तुम्हाला मी। असं आहे, भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीची धोरणं, ध्येय मांडणं हे माझं काम आहे। आणि त्याच्यामुळे सांगतो की भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की आम्ही महायुती म्हणून जातोय आणि अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं वेगळं मतांतर पक्षामध्ये नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे, म्हणूनच ठोस असं बजेटमध्ये तरतूद दिसत नाहीये। जे बिहार आणि तेलंगणाच्या, आंध्राच्या बाबतीत दिसतं ते महाराष्ट्रात दिसत नाही, म्हणून घाबरलेल्या अवस्थेत आहे बीजेपी असं म्हणतात। म्हणून मी यादी आणली, एक मिनिट, म्हणून मी आज सगळा बाढविस्तार सोबत घेऊन आलोय। असं आहे, म्हणून मी उदाहरण दिलं की 17 राज्यांची नावे काँग्रेसचीच घेतली। 17 राज्यांमध्ये नावं घेतली नव्हती। त्याचा अर्थ असा होता का की त्याच्यामध्ये 17 राज्यांना मदत दिली नव्हती, असा तो नव्हता। हां, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? विदर्भ महाराष्ट्र सिंचन प्रकल्प 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण सुधार योजना 400 कोटी, सर्वसमावेशक
विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर 466 कोटी, मी नावं ओळीन द्यायला तयार आहे. पर्यावरण पोषक शाश्वत कृषी प्रकल्प 558 कोटी, महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प 150 कोटी, MUTP 3 मुंबईतलं 908 कोटी, मुंबई मेट्रो 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन, ही तुम्हाला लिस्ट अख्खी मी तुम्हाला आत्ता द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे मी मगा सांगितलं 76,000 कोटी, वाढवण बंदरासहित अनेक गोष्टी आहेत, 76,000 कोटी ही सगळी मी टोटल होते. त्यामुळे या पद्धतीने महाराष्ट्राला मदत मिळाली नाही, हाच तर विरोधकांचा खोटा नॅरेटिव्ह जे सातत्याने मी मांडतो आहोत तो पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ती वस्तुस्थिती नाही, ही त्यातली मी मांडण्यासाठी इथे आलो. एक दुसरं असं आहे की कुणाला म्हणजे कुणी म्हणावं सत्तांतर होतं आहे, कशाच्या आधारावर म्हणावं. ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीच्या समजा लोकसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, लोकसभेमध्ये आम्ही हे जरूर आहे की जागा आम्हाला कमी मिळाल्या, पण लोकसभेमध्ये मतं जी आम्हाला मिळाली आहेत मतांमध्ये आम्ही घसरलेलो नाही. काही म्हणजे आमच्या 10 जागा 22 लाखाचा साधारणतः लोकसभा मतदारसंघ असतो, त्यातल्या 10 जागा या अवघ्या 50पेक्षा आतल्या मताने आम्ही हरलो. त्यामुळे तिथे म्हणजे असं आहे की आम्ही हरलो असं नाही. आमच्या तर महाविकास आघाडीमध्ये इनमेन 2 लाखाचा फरक आहे. काही ठिकाणी झालं स्ट्रॅटेजिक वोटिंग, मग ते धुळ्यासारख्या ठिकाणी आणि अजून काही ठिकाणी आहेत, त्याचे परिणाम सगळे झालेत. पण त्याच्यावरती याचा अर्थ ते जिंकलेत असं नाही. आम्ही आमचं सगळंच संपलं आहे, आता सगळं सरकार, अशा भ्रमात कोणी राहण्याची गरज नाही. पुन्हा एकदा ऑक्टोबरनंतर पुन्हा मीच पत्रकार परिषदेला समोर येईन तुमच्यासमोर आणि कोटीची तरतूद आहे. पुणे मेट्रोसाठी 814 कोटी आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठीचा भरपूर पुरेशी मदत जर आकडेवारीतच जायची तर काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा 14 पट अधिक मदत महाराष्ट्राला. खरं म्हणजे मी ते सगळं बाड विस्तारच घेऊन आलो जर विषय अगदी काढायचा कुणाचा काय हिशोब तर तो करण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये झाला आहे. अनेक नवीन प्रकल्प कालच महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की टोयोटोचा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येतो आहे. माननीय देवेंद्रजी जर्मनीला गेले होते त्यावेळी त्यांनी फॉलोअप ते घेतला होता आणि त्यातनं मराठवाडा आणि मराठा आपल्या जवळ आहे म्हणून मी मराठा विषय मुद्दाम मांडतो आहे. मराठवाड्याचा एक प्रचंड मोठा विकास, रोजगार आणि त्या निमित्ताने होणारा बदल हा सगळं टोयोटोच्या निमित्ताने होणार आहे. रस्त्याचं जाळं महाराष्ट्रातलं बघितलं आपण, समृद्धी असेल, तुम्ही अटल सेतू बघितला असेल, मुंबईतला कोस्टल रोड बघितला असेल. मी आत्ता येताना मुद्दामून ठरवून पालखी रोडने आलो, पालखी मार्गाने आलो, तोही आपण बघितला असेल सोलापूर जिल्ह्यातला. त्यामुळे त्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत होती आहे. शेतकऱ्यांसाठी सांगायचंच हे पायाभूतसाठी 11 लाख कोटींचा एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण देशामध्ये मदत दिली गेली आहे. 3.5 लाख कोटी आत्तापर्यंत त्या शेतकरी सन्मान योजनेमध्ये दिले गेले. त्यामुळे राज्यनिहाय मदत मिळते. समाजातले वेगवेगळे घटक आहेत त्यांना मदत मिळते. वेगवेगळे कॅरिडॉर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जो सगळ्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे जसा काशी कॅरिडॉर झाला तसे वेगवेगळे कॅरिडॉर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वार्थाने सर्वांना सोबत घेऊन जाणारं सबका साथ सबका विकास असं सांगणारं, शब्दशः ते अंमलात आणणारं हे बजेट आहे, हा अर्थसंकल्प आहे. आणि त्याचीच माहिती ही देण्यासाठी आज मी इथे आलो. मी माहिती दिली आहे. काही माहिती जर अजून आवश्यक असेल तर जो की सत्ता आहे म्हणजे मतदान आहे ते लोकांनी हातात घेतली होती, पण लोकांनी तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. हा जो एक खोटा नॅरेटिव्ह बऱ्याच वेळा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की लोकांनी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला पराभूत करायचा प्रयत्न केला. ही वस्तू दोन, मला नीट उत्तर देऊ द्या. मी तुम्हाला सांगितलं की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये 2 लाखाचं अंतर आहे. एक
दुसरं, 10 जागा आमच्या 50,000पेक्षा कमी मतांनी गेल्यात. मुंबईतली जागा आहे, ॲडव्होकेट निकमाची जागा आहे, धुळ्याची जागा आहे, अशा अनेक जागांचं मी वर्णन देऊ शकतो. त्यामुळे आपण लोकांनी निवडणूक घेतली नाही, महायुतीला पराभूत केलं, असं झालं असतं तर तेवढीच भारतीय जनता पार्टीची मतं तीच आहेत, ती कमी झालेली नाही आहेत. 1,49,00,000 भारतीय जनता पार्टीला मतं गेल्यावेळी होती तेवढीच मतं आता आहेत. त्यामुळे असं लोकसभेच्या जागांच्या आकडेवारीत आम्ही जरूर मागे पडलो आहोत, पण लोकांच्या विश्वासामध्ये आम्ही मागे पडलेलो नाही. गणितांमध्ये आम्ही नक्की जागा जिंकण्यामध्ये कमी झालो, ती जागा कमी जरूर झाल्या. विश्वासार्हता कमवण्यासाठी